आपण सिंधुदुर्ग जिल्हा हे नाव ऐकलंच असेल. तर सिंधुदुर्ग जिल्हा हे कोकणातील शेवटचे टोक असून याला तळ कोकण असं देखील संबोधलं जातं. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणजे सावंतवाडी तालुका असं ओळखलं जातं. तर सावंतवाडी तालुक्यामध्ये आणि सावंतवाडी तालुक्याच्या मध्ये शहर असलेलं सावंतवाडी हे शहर, या शहरामध्ये मोती तलाव असं नाव असलेलं तलाव आहे. आणि हे तलाव हे मानवनिर्मित आहे. आणि मानवनिर्मित असल्यामुळे या ठिकाणी या तलावाला एक इतिहास आहे. 1803 सावंत भोसले त्यावेळच्या ते राजा होते आणि त्यांनी ह्या आपल्या साठी राजवाडे बांधत असताना 2 राजवाडे बांधण्याची त्यांची संकल्पना होती. आणि त्यातच बा बाजूच्या जागेमध्ये उत्खनन करत असताना त्या ठिकाणी त्यांना त्या जागेच्या खाली त्यांना पाणी आणि त्या पाण्याच्या आतमध्ये त्यांना मोत्यांचा साठा सापडला. त्यामुळे त्या ठिकाणी जे मानवनिर्मित नंतर तलाव झालं, त्या तलावाला मोती तलाव असं नाव देण्यात आलं. आणि हे मोती तलाव 1874च्या काळामध्ये ह्याची निर्मिती झाल्याची माहिती आहे. आणि ह्या मोती तलावाच्या आसपास संपूर्ण भाग हा डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे हा भाग नेहमीच हिरवागार आणि नयनरम्य असा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच या ठिकाणी आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या शहरामध्ये लाकडी खेळणी जी संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत, तर त्याची एक बाजारपेठ ह्या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच आणखी देखील इथून 15 किलोमीटर अंतरावर आपण गेलात तर तुम्हाला नयनरम्य आणि निसर्ग संपन्न तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले आंबोली शहर हे देखील आपण पाहू शकतो. आणि हे आंबोली शहर हे संपूर्ण जगामध्ये आणि पर्यटन स्थळ म्हणून ह्याची प्रसिद्धी लाभलेली आहे. तर आपण ज्यावेळी कोकण रेल्वेने याल तर सावंतवाडी रोड हे सावंतवाडीपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. तर आपण रेल्वेने देखील सावंतवाडी शहराला भेट देऊ शकता. तसेच जो मुंबई गोवा हायवे आहे, ते मुंबई गोवा हायवेवरच हे सावंतवाडी शहर असल्यामुळे आपण ह्या महामार्गाचा देखील आपण वापर करू शकतो. तसेच सावंतवाडी मोती तलावाबद्दल आणखी एक असं सांगितलं जातं की ह्या तलावामध्ये जे पाणी बारमाही वाहतं आणि त्याला मेंटेन केलं जातं. त्यामध्ये तलासरी बाजूलाच तलासरी धरण आहे. आणि त्या तलासरी धरणाचं पाणी हे डोंगरदऱ्यातून ह्या मोती तलावामध्ये आणलं जातं. आणि त्यामुळे हे तलाव 12 महिने भरलेलं असतं. आणि हे तलावात पाणी हे छोट्याशा एका दरवाजातून हे शहरातून दुसऱ्या ठिकाणी वळवलं जातं. आणि त्याचा वापर शेतीसाठी आणि बागायतीसाठी केला जातो. तर जर आपल्याला भेट द्यायची असेल तर नक्कीच सावंतवाडी शहराला भेट द्या. हे एक ऐतिहासिक शहर तर आहेच. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी आल्यानंतर नक्कीच तुम्ही निसर्गाचा तसेच इतरही ऐतिहासिक राजवाडे असेल याचा तुम्ही दर्शन घेऊ शकता. अशाच मराठी चॅनलला लाईक करा. धन्यवाद.